नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। महादेवी किती दिवसात परत येणार हे सत्ताधाऱ्यांनी ठोसपणे सांगावं, आमदार सतेज पाटील यांचं आव्हान। आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून महादेवी नांदणीला परत यावी यासाठी राष्ट्रपतींना विनंती करणाऱ्या 2 लाखांहून अधिक लोकांचे अर्ज राष्ट्रपती भवनाकडे रवाना, मठाधिपतींच्या हस्ते अर्जांचं पूजन। अशी काय अडचण आली म्हणून तुम्ही निष्ठावंतांना सोडून निघालात? वडणगे शिये शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा राहुल आणि राजेश पाटील यांना सवाल। पाटील बंधूंनी काँग्रेस सोडू नये, आमदार सतेज पाटील यांचं आवाहन। शिवाजी विद्यापीठाकडील माजी सैनिक सुरक्षा रक्षक आक्रमक आज आंदोलनाच्या 13व्या दिवशी मुंडण करत केला विद्यापीठ प्रशासनाचा निषेध। आणि शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीच्या पूर्वा पाटील या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड। परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्राय फ्रूट्स आणि मसाले, गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। वळूयात सविस्तर बातम्यांकडे। सत्ताधाऱ्यांनी महादेवीला परत आणण्याचं केवळ आश्वासन देण्याऐवजी ती किती दिवसांमध्ये परत येणार हे ठोसपणे जनतेसमोर जाहीर करावं, असं आव्हान विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिलंय। महादेवीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी 2 लाख स्वाक्षरींचे अर्ज राष्ट्रपतींना पाठवण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते। नांदणीतील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा पशुसंवर्धन केंद्रात नेण्यात आले। यानंतर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याला जोरदार विरोध केला। त्यांनी महादेवीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी स्वाक्षरींची मोहीम सुरू केली होती। या मोहिमेत केवळ 48 तासात तब्बल 2 लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतलाय। नांदणी मठाचे महास्वामी यांच्या हस्ते या फॉर्मचं पूजन झाल्यानंतर आज दुपारी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते रमणमळा इथल्या टपाल कार्यालयात हे सर्व अर्ज भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आले। राष्ट्रपतींनी आता यामध्ये लक्ष घालून महादेवी हत्तीण परत यावी यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली। दरम्यान शुक्रवारी वनताराचे CEO कोल्हापुरात आले होते। याची कल्पना विरोधी आमदारांना दिली नसल्यानं आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली। सत्ताधारी आमदार आणि खासदारांच्या सोबत वनताराच्या CEOंसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या भावना आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीच आता महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी केवळ आश्वासनं न देता किती दिवसात हत्तीण परत येणार हे जाहीर करावं, अशी मागणी त्यांनी केली। महामहिम राष्ट्रपतींच्याकडे पाठवायचं काम करतोय। आमची विनंती आहे की यामध्ये राष्ट्रपतींनी या लक्ष घालावं आणि यामध्ये तोडगा काढावा। काल CEO आलेले आम्हाला माहीत नाही, कारण की फक्त सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार तिथं उपस्थित होते। त्यामुळे त्यांचं आणि CEOंचं बोलणं काय झालं, ॲग्रीमेंटला पोचले का, सेटलमेंट झाली का, हे आम्हाला काही माहीत नाही। पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं की कायदेशीर बाब आहे, ती कायदेशीर बाब होणार आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं। तर मला वाटते आता सत्ताधारी पक्षाचे काल आमदार आणि खासदार त्यामध्ये होते, त्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे की किती दिवसात हत्ती परत येणार आहे। लोकभावना आम्ही पोचवायचं, विरोधी पक्ष म्हणून लोकभावना आम्ही पोचवायचं काम केलेलं आहे। आता सत्ताधारी म्हणून कधी येणार आहे ते त्यांनी जाहीर करावं।
यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर प्रकाश पाटील, माजी नगरसेवक राजेश लाटकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, बयाजी शेळके, युवराज गवळी, ईश्वर परमार, अर्जुन माने, अमर समर्थ, विनायक फाळके, राजू साबळे, दिग्विजय मगदूम, जय पटकारे, मोहन सालपे, शशिकांत पाटील, सर्जेराव साळोखे, सुरेश ढोणुक्षे, सुदर्शन खोत, विजय पाटील, सुनील पाटील, सचिन पाटील, अनिल पाटील, दीपक मगदूम, संजय पटकारे, सुकुमार जगनाडे, राजू वळिवडे, धुळकोंडा पाटील, शीतल खोत, रामगोंडा पाटील, कीर्ती मसुटे, अविनाश पाटील, संजय नाईक यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला मठात परत आणण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सर्वात अगोदर पुढाकार घेत सह्यांची मोहीम राबवली. आमदार सतेज पाटील यांनी राबवलेल्या मोहिमेमध्ये तब्बल 2,04,421 लोकांनी स्वाक्षरी केल्यात. महादेवीसाठीचा हा जन आक्रोश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. आज स्वस्तिक श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींच्या हस्ते मठामध्ये या स्वाक्षरी अर्जांचं पूजन करण्यात आलं. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, दत्तसमूह शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नांदणीच्या जैन मठातील महादेवी हत्तीणीची गुजरातमधील वनताराकडे रवानगी करण्यात आल्यानंतर मोठा जन आक्रोश सुरू आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सुरुवातीपासूनच महादेवीला वनतारामध्ये पाठवण्याला विरोध केलाय. आमदार सतेज पाटील यांनी जनभावनेचा विचार करून राज्य सरकारनं या प्रकरणी न्यायालयात बाजू मांडावी अशी मागणी केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून देशभरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. अवघ्या 3 दिवसातच या देशव्यापी मोहिमेमध्ये 2,04,421 लोकांनी स्वाक्षरी केल्या. आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नांदणीच्या जैन मठात स्वस्तिक श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींच्या हस्ते स्वाक्षरी अर्जांचं पूजन करण्यात आलं. यावेळी महास्वामीजींनी आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मोहिमेला यशसिद्धी प्राप्त होऊ दे असे आशीर्वाद दिलेत. वेगवेगळ्या पद्धतीनं मागणीला नांदणी मठापर्यंत आणण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत. सर्वच लोक चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहात आणि सतेज पाटील, बंटी पाटील यांनी हा जो प्रयत्न केलेला आहे, ऋतुराज पाटील असते अनुपस्थित सर्व लोकांनी प्रयत्न केलेला आहे, त्या माध्यमातून हत्ती परत यावी ही भावना त्यांची आहे. तर यांच्या भावनेसाठी अनेक अनेक शुभाशीर्वाद आणि ही या कार्यासाठी माझा पूर्ण आशीर्वाद आहे. ओम नमः. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी महादेवीला परत आणण्यासाठी सर्वांची एकजूट अशीच कायम ठेवूया असं आवाहन केलं. भट्टी साहेबांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही भावना कशी पोहोचवता येईल हा सातत्यानं प्रयत्न आम्हा सगळ्यांचा चालू होता. आणि आदरणीय स्वामीजी, मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या माध्यमातून जवळजवळ 2,04,421 लोकांनी स्वाक्षरी करून आमच्याकडं त्या सगळं सुपूर्द केलेलं आहे. आणि मग आज आम्ही इथं येण्याचं कारण एवढंच आहे की या सगळ्या बॉक्समध्ये हे सगळं स्वाक्षरी या ठिकाणी आहे आणि हे आपल्याकडे येऊन इथं पूजन करून आपला आशीर्वाद घेऊन आपल्या माधुरी महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी आज आपण हे सगळे बॉक्स राष्ट्रपतींच्याकडं स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवणार आहे. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या नांदी गावामध्ये नांदी मठाचा हत्ती म्हणलं तर एक वेगळी भावना इथं बसणाऱ्या प्रत्येक पिढी बरोबर एक आपण जोपासायचं काम या माध्यमातून करतोय. आणि या माध्यमातून ही भावना ही आज आपल्या फक्त गावामध्ये नाही तर देशभरामध्ये प्रत्येकाच्याकडून आज निश्चितपणे व्यक्त केली जाते. यावेळी दत्त समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये 2,04,000 सह्यांची मोहीम करून त्यांनी या ठिकाणी ते बॉक्समध्ये भरून या ठिकाणी आणले आणि स्वामीजींच्या हस्ते त्याचं पूजन करून ते राष्ट्रपतींच्याकडे पाठवण्याची दृष्टी ठेवलेली आहे. म्हणजे खाली काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने चाललंय हे वरपर्यंत कळवण्याची दृष्टी ठेवून या पद्धतीनं काम केलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी
जोपर्यंत हत्ती येत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही. जे जे काय करायला लागेल त्या पद्धतीनं आपण जाऊन हत्ती सोडून आणण्यासाठी प्रयत्न करायची जरूर आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वांनी जिद्दीनं आणि चिकाटीनं हत्ती सोडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा. यावेळी दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील, शिरोळचे माजी उपनगराध्यक्ष तातोबा पाटील, राहुल खंजिरे, शशिकांत खोत, सागर शंभू शेटे, नितीन बागे, महेश परीट, दीपक कांबळे, शीतल उपाध्ये, महंतेश जुगळे, राजू मोगलाडे, विजय पाटील, विजय चौगले, सुदर्शन खोत, नितीन बागे यांच्यासह जैन समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाकडील माजी सैनिक सुरक्षा रक्षकांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे फरक, रजा रोखीकरण आणि पदोन्नती फरक रक्कम द्यायला विद्यापीठ प्रशासन विलंब करते. या विरोधात माजी सैनिक कल्याण समितीच्या वतीनं विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणं आंदोलन सुरू आहे. या धरणं आंदोलनाच्या 13व्या दिवशी आज 5 माजी सैनिकांनी मुंडण करत विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला. शिवाजी विद्यापीठात सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या माजी सैनिकांना 7वा वेतन आयोग, रजा रोखीकरण आणि पदोन्नती फरक रक्कम देण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून विलंब होतोय. याविरोधात माजी सैनिक कल्याण समितीच्या वतीनं विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर 21 जुलैपासून धरणं आंदोलन सुरू आहे. अनेक वेळा चर्चा होऊन सुद्धा विद्यापीठ प्रशासनानं आश्वासनांची पूर्तता न केल्यानं आज आंदोलनाच्या 13व्या दिवशी माजी सैनिक भगवान सुतार, रमेश वासुदेव, SP खामकर, SV कोरवी, शंकर कोगले यांनी मुंडण करत विद्यापीठाच्या कारभाराचा निषेध केला. विद्यापीठ प्रशासनानं विद्यापीठ फंडातून माजी सैनिक सुरक्षा रक्षकांची सर्व थकीत रक्कम दिली नाही तर येत्या सोमवारपासून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिलाय. मुंडण आंदोलनावेळी माजी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर, मधुकर पाटील, रवी जाधव, सुभाष देसाई आदी उपस्थित होते. नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं, स्वाक्षरी मोहीम आणि मूकमोर्चे सुरू आहेत. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, जयसिंगपूर तसंच गणेशवाडीत भव्य मूकमोर्चे काढण्यात आले. नांदणीच्या जैन मठातील हत्तीणीला परत आणण्याची मागणी करत ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत. जयसिंगपूरमध्ये आज सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला. काळ्या फिती लावून लोक या मोर्चात सहभागी झाले होते. कुरुंदवाड शहरातून सुद्धा महादेवीसाठी मूकमोर्चा काढण्यात आला. नगरपालिका चौकातून मोर्चाला सुरुवात झाली आणि त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा पोलीस ठाण्यासमोर पोहोचला. मोर्चाच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं. शेडशाळ, गणेशवाडी या गावांमधून कॅन्डल मार्च काढण्यात आले. यामध्ये जैन धर्मीयांसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 40 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूरला मंजूर झालंय. या मंजुरीमुळं अनेक वर्षांच्या लढ्याला यश आल्यानं महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीनं साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं यासाठी वेगवेगळ्या संघटना आणि पक्षांकडून गेल्या 40 वर्षांपासून आंदोलनं सुरू होती. विविध प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून एक लोकचळवळ उभा राहिली होती. यामध्ये शिक्षकांच्या संघटनांचाही मोठा सहभाग होता. खंडपीठाच्या लढ्याच्या यशाचा पहिला टप्पा म्हणून कोल्हापूरला आता सर्किट बेंच मंजूर झालंय. महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीनं सर्किट बेंच मंजुरीच्या निर्णयाबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोल्हापुरातील शिक्षकांच्या हजारो केसेस मुंबई हायकोर्टात दाखल कराव्या लागत होत्या. कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झाल्यामुळं आता त्याचं कामकाज कोल्हापुरातच चालणार असल्यानं वेळ आणि पैसा वाचण्यासह जलद गतीनं न्याय मिळायला मदत होणार असल्याचं शिक्षक नेते भरत रसाळे यांनी सांगितलं. गेली 50 वर्ष कोल्हापूरला सर्किट बेंच व्हावं यासाठी बार असोसिएशन असेल, वकील असेल किंवा सामाजिक संघटना असेल, नागरिक कृती समिती असेल आणि आपल्या शिक्षकांच्या संघटना असेल याने एक चळवळ उभारलेली होती. आणि या चळवळीला यश आल्यामुळं कोल्हापूर हे सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. आणि त्यामुळं न्यायदानासाठी येण्या जाण्याचा अंतराचा विषय असेल किंवा लवकर गतिमान न्याय मिळण्यासाठी या खंडपीठाचा निश्चित उपयोग होणार आहे. आणि त्या ठिकाणी कोल्हापूर हेच स्थळ योग्य होतं. पण त्यासाठी 50 वर्ष चळवळ उभारल्यानंतर आपल्याला हे यश मिळालेलं आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र शासन, केंद्र शासन आणि सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि अनेक आमच्या शिक्षकांच्यासुद्धा
या खंडपीठामुळं त्यांना न्याय मिळण्यासाठी, लवकर न्याय मिळण्यासाठी याचा लाभ होणार आहे. त्याचा एक आनंद या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आपण शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करीत आहोत. यावेळी राज्य सचिव शिवाजी भोसले, जिल्हाध्यक्ष सविता गिरी, शहराध्यक्ष अप्पासाहेब वागरे, कार्याध्यक्ष गोरख वातकर, विजय नाईक, सुनील पाटील, रवींद्र नाईक, तानाजी सावंत, पतसंस्थेच्या संचालिका वर्षा वायदंडे, रोहिणी येडगे, संगीता चरापले, विद्या पाटील, सुरेंद्र तिके, सुहास सुतार, कैलास भोईटे, सुरेश चौगले, नवनाथ पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीतील पूर्वा रामचंद्र पाटील या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची हार्वर्ड विद्यापीठाच्या जागतिक लीडरशिप प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल तिचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी इथल्या पूर्वा रामचंद्र पाटीलची हार्वर्ड विद्यापीठाच्या जागतिक लीडरशिप प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. गर्ल्स हायस्कूल सैनिक टाकळी इथं शालेय शिक्षण घेतलेली पूर्वा जैनापूरच्या शरद कृषी महाविद्यालयात BSc कृषीच्या दुसऱ्या वर्गात शिकतेय. अमेरिकेच्या जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाच्या वतीनं जगभरातील तरुणांसाठी राबवल्या जाणाऱ्या जागतिक लीडरशिप प्रोग्रामसाठी पूर्वाची निवड झाली आहे. माझं अमेरिकेतील 1 नंबरच्या विद्यापीठातून म्हणजेच हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून सिलेक्शन झालं आहे जागतिक युवकांसाठी लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी. त्याच्यामध्ये विविध सामाजिक प्रश्नांसाठी आपण आयडिया द्यायच्या, त्यानंतर मग त्यांनी ट्रेनिंग देणार 9 आठवड्यांचं आणि मग त्यातून स्टार्टअपसाठी आर्थिक मदत करणं. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधक ब्रिटनचे सल्लागार विनायक हेगांना यांच्या तरुणांसाठीच्या सुपर 25 प्रोग्रामसाठी तिची निवड झाली होती. त्या प्रोग्राममधील मार्गदर्शनामुळेच तिची जागतिक लीडरशिप प्रोग्राममध्ये निवड झाली आहे. या प्रोग्रामसाठी निवड झालेली ती महाराष्ट्रातील एकमेव तरुणी आहे. या प्रोग्राम अंतर्गत ती शेती विषयात संशोधन करणार आहे. आता माझा हा प्रोग्राम झाल्यानंतर माझं अशी एक आयडिया आहे की आता आपल्याकडे शिरोळ तालुक्यामध्ये पूर परिस्थितीमुळे पिकांचं खूप सारं नुकसान होते. त्यामुळं मग ऊसामध्ये 1-1.5 वर्ष लागतात पीक उत्पन्न यायला. मग निम्मा शेतकरी तोट्यात जातो. त्यामुळं मग कमी कालावधीत कसं जास्त उत्पन्न घेता येईल ह्यावर माझं संशोधन आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या पूर्वाला परिस्थितीची जाणीव असल्याचं सांगत तिच्या आईवडिलांनी पूर्वाच्या यशाचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं. पूर्वा रामचंद्र पाटील ही माझी मुलगी असून तिने आर्थिक परिस्थितीत जाण ठेवून शिक्षण घेतलं आणि तिच्याबद्दल म्हणजे त्याला एवढं तिनं अभ्यास करून इतर ह्याच्यामध्ये भाग घेऊन आपलं शिक्षण पुरा करून आपल्या गावाचं, आपल्या वडिलांचं, आईवडिलांचं तिने नाव केलं. त्याबद्दल आभार. मला माझ्या मुलगीचा खूप अभिमान वाटतो. तिनं आर्थिक परिस्थिती असूनसुद्धा तिनं एवढं विचार करून ती हे करते. त्याच्यामुळे मला तिचा पूर्ण अभिमान आहे. 4 दिवस सुट्टीवर आल्या, त्याच्यामुळे तिचं पेपर झाल्या. 2nd इयरला आता ॲडमिशन घेतली हॉस्टेलवर आहे. तिच्या पूर्ण कार्यभारात माझा पूर्ण पाठिंबा असेल तिला. जगात अग्रगण्य असलेल्या हार्वर्ड विद्यापीठातील शैक्षणिक कार्यक्रमात घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत पूर्वाची नाविन्यपूर्ण संकल्पना सर्वोत्कृष्ट ठरली. तर ती संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठाकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्वासाठी एक मोठी संधी असणार आहे. नांदणीच्या जैन मठातील महादेवी हत्तीण पुन्हा मठामध्ये आणण्यात यावी या मागणीसाठी करवीर तालुक्यातील सांगवडे इथं बंद पाळत मूक मोर्चा काढण्यात आला. या गावातील विद्यार्थ्यांनी आमचा हत्ती परत करा, नाहीतर आम्ही शाळेला जाणार नाही अशी भूमिका घेतली. नांदणीच्या जैन मठातील महादेवी हत्तीणीचं वनतारामध्ये पुनर्वसन करण्यात आल्यानंतर नांदणी गावासह मठाच्या कार्यक्षेत्रात अस्वस्थता आहे. करवीर तालुक्यातील सांगवडे ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून गावातून मूक मोर्चा काढत ही अस्वस्थता व्यक्त केली. या गावातील विद्यार्थ्यांनी घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरली. आमचा हत्ती परत करा, नाहीतर आम्ही शाळेला जाणार नाही अशी भूमिका घेत विद्यार्थी मूक मोर्चात सहभागी झाले होते. महादेवी उर्फ माधुरी हत्तीण हा आता केवळ जैन धर्मियांचा नव्हे तर सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला असून वनतारामध्ये दाखल करण्यात आलेल्या महादेवीला पुन्हा मठात आणावं या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. महादेवीला वनतारामध्ये पाठवून लोकांच्या श्रद्धांशी खेळण्याचा प्रकार घडलाय असं सांगत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सांगवडे ग्रामपंचायतीने सुद्धा महादेवी हत्तीण पुन्हा नांदणीच्या जैन मठामध्ये आणावी अशी मागणी करणारा ठराव केलाय. प्रत्येकाला सैन्य दलात सहभागी होता येणार नाही, पण चांगला नागरिक बनून बदलत्या तंत्रज्ञानातून तयार होणाऱ्या सायबर युद्धात योगदान देऊन सैनिकांसारखंच काम करता येतं असं प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांनी केलं. ते दैनिक सकाळच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. दैनिक सकाळचा 45वा वर्धापन दिन कार्यक्रम सायबर कॉलेजच्या आनंद भवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, संपादक सम्राट फडणीस, सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक निखिल पंडितराव उपस्थित होते. यावेळी निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांनी सीमापारचा दहशतवाद आणि भारतासमोरील आव्हानं या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीचे विविध पैलू लोकांसमोर मांडले. ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या भारतीय माध्यमांच्या अततायीपणाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी, हल्ल्यावेळचं भारतीय गुप्तचर यंत्रणांचं अपयश, ऑपरेशन सिंदूर, त्यानिमित्त सिंधू जलकरारावर भारतानं घेतलेली भूमिका, ऑपरेशन सिंदूर दरम्यान आणि नंतर जगभरातील विविध देशांची भूमिका, युद्धाचं अर्थशास्त्र या विषयावर त्यांनी सविस्तर विश्लेषण केलं. प्रत्येक भारतीयाला सीमेवर जाऊन लढणं शक्य नसलं तरी चांगले नागरिक बनून ते सैनिकांसारखंच काम करू शकतात असं मत खंदारे यांनी व्यक्त केलं. इन्फॉर्मेशन हायवेवर लढणं शिकावं लागेल. तुम्ही पानिपतमध्ये लढले, तुम्ही कुठेही लढले असाल, पण आता जर आज इन्फॉर्मेशन हायवेवर तुम्ही लढाई करायला तयार नाही तर निश्चितच तुम्ही तिथे हराल, तुमचं नॅरेटिव्ह कमी पडेल. तर म्हणून इन्फॉर्मेशन हायवेवर तेवढंच तीव्रतेने आपण लढायला पाहिजे जसं आपण युद्धक्षेत्रात लढतो. नाही आहे, प्रत्येक व्यक्तीने सेना जॉईन करायला पाहिजे असं नाही. चांगले नागरिक बना. प्रत्येक नागरिक सैनिक आहे. आता मी तुम्हाला जे सांगितलं, सायबर वॉरफेअर, इन्फॉर्मेशन वॉरफेअर, हे सगळं नागरिकांनाच लढायचं आहे. तर म्हणून प्रत्येक गोष्ट सेनावर नका सोडू. व्याख्यानानंतर निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. या कार्यक्रमाला सकाळ समूहातील सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सकाळ परिवाराला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक आमदार जयंत असगावकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLOंच्या मानधनात दुपटीनं वाढ केली आहे. आता BLOंचं मानधन 6,000वरून 12,000 रुपये करण्यात आलंय. BLO पर्यवेक्षकांचं मानधन 12,000वरून 18,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलंय. केंद्रीय निवडणूक आयोगानं प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. निवडणूक नोंदणी अधिकारी, सहाय्यक नोंदणी अधिकारी, BLO पर्यवेक्षक आणि BLO यांचा समावेश असलेली निवडणूक यंत्रणा मतदार याद्या मेहनतीनं तयार करत असतात. निवडणूक आयोगानं BLOंचं वार्षिक मानधन दुपटीनं वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार BLOंचं मानधन 6,000 रुपयांवरून 12,000 तर BLO पर्यवेक्षकांचं मानधन 12,000वरून 18,000 रुपये करण्यात आलंय. निवडणूक नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी यांनाही मानधन देण्याचा निर्णय आयोगानं घेतलाय. नव्या पिढीनं झपाट्यानं बदलणारं नवतंत्रज्ञान आत्मसात करून आपली प्रगती साधावी, तसंच आपल्या क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण करावी असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. ते संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या दीक्षांत समारंभात बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा दीक्षांत समारंभ सयाजी हॉटेलच्या मेघमल्हार सभागृहात आयोजित करण्यात आला होता. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे चेअरमन डॉक्टर अण्णासाहेब चव्हाण हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्राचार्या डॉक्टर मंगल मोरबाळे यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेचे विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं. संस्थेचे विश्वस्त डॉक्टर संजय चव्हाण यांनी महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला या आवाहनापासून प्रेरित होऊन शेतकऱ्यांची मुलं शिकावीत या उद्देशानं संस्था उभारण्यात आल्याचं सांगितलं. नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ यांनी वैद्यकीय क्षेत्रात अधिक संशोधनाची गरज असल्याचं सांगितलं. संशोधनाला चालना देण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठात दिशा इन्क्युबेटर सेंटर सुरू केलं असून त्या माध्यमातून नवनवीन संकल्पनांना वाव दिला जात असल्याची माहिती दिली. आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना नवीन तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत असून नव्या पिढीनं ते आत्मसात करून आपली प्रगती साधावी असं आवाहन केलं. स्वर्गीय वसंतदादांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रातून शैक्षणिक क्रांती साकारली असून डॉक्टर DY पाटील, पतंगराव कदम, अण्णासाहेब चव्हाण यांनी त्यामध्ये दिलेलं योगदान खूप महत्त्वाचं असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी नमूद केलं. मिरजनंतर आता कोल्हापूर मेडिकल हब म्हणून विकसित होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासनाच्या माध्यमातून दर्जेदार वैद्यकीय शिक्षण आणि चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी कटिबद्ध राहू, तसंच येत्या 2 वर्षात मुंबई पुण्याला एकही रुग्ण जाणार नाही अशा पद्धतीची वैद्यकीय सेवा कोल्हापूरमध्ये उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झालेल्या कॉलेजच्या डॉक्टर सायली मिठारी, डॉक्टर गौरी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर महाविद्यालयातून BAMS अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 110 पदवीधरांचा त्यांच्या मातापित्यांसमवेत सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे संचालक डॉक्टर राजकुमार पाटील, विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण, डॉक्टर प्रतिभा चव्हाण, डॉक्टर सुरेखा चव्हाण, सचिव ॲडव्होकेट बाळासाहेब चव्हाण, तेजस्विनी चुयेकर पाटील, अजिंक्य चव्हाण, बाळकू चव्हाण यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. डॉक्टर DY पाटील ज्युनियर कॉलेजमधील 11वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या शाखांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज संपन्न झाला. यावेळी प्राचार्य AB पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. डॉक्टर DY पाटील ज्युनियर कॉलेजमधील 11वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स विभागांमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत समारंभ आणि 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज अजिंक्यतारा कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महाविद्यालयाचे सल्लागार अशोकराव देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी 10वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसंच कॉमर्स विभागामध्ये प्रथम आलेल्या मानस मनोज महाडेश्वर, श्रीनिधी सुकुमार लंबे, आयुष आनंद पाटील, तर सायन्स विभागातील नीरजा नरेंद्र नानिवडेकर, श्रेया अभिजित कातवारे, श्वेता सुनील कदम, स्वरा दिलीप इंगवले या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य AB पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांनी आई, वडील आणि शिक्षकांचा मानसन्मान ठेवण्याचं आवाहन केलं. अशोकराव देसाई यांनी महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या यशाची माहिती दिली. यावेळी अश्विनी शिंदे, मेघना महाडेश्वर यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्याची अधिसूचना काल जारी झाली. इचलकरंजीतील वकिलांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर फटाक्यांच्या आतषबाजीसह साखर पेढे वाटून सर्किट बेंच मंजुरीबद्दल आनंदोत्सव साजरा केला. 18 ऑगस्टपासून मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्याची अधिसूचना काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी जारी केली. याबद्दल इचलकरंजीतील वकिलांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर फटाक्यांच्या आतषबाजीसह साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बोलताना इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल तोष्णीवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमुळं पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचणार असल्याचं सांगितलं. कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे जे बेंच सुरू झाले आहे त्यामुळे जे सर्व लिटिगंट्स आहेत, म्हणजे पक्षकार आहेत, वकील मंडळी आहेत, इथून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, पश्चिम महाराष्ट्रातून मुंबई येथे जाऊन हायकोर्टमध्ये काम करणे, न्यायालयीन कामकाज करणे हे पक्षकारांनाही परवडणार नव्हतं. त्यामुळं न्यायालयीन पक्षकारांची, वकिलांची आणि ही जी सोय संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातल्या पक्षकारांची झालेली आहे व नागरिकांची झालेली आहे,
त्यासाठी आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालय असो, माननीय मुख्य न्यायाधीश व महाराष्ट्र सरकारचे अत्यंत ऋणी आहोत. आमदार राहुल आवाडे यांनी सर्किट बेंचच्या स्थापनेमुळं 6 जिल्ह्यातील जनतेचं स्वप्न साकार झालं असल्याचं सांगितलं. यावेळी इचलकरंजी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाराम सुतार, सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित माने, ॲडव्होकेट आदित्य मुदगल, ॲडव्होकेट विजय शिंगारे, ॲडव्होकेट महेश कांबळे, ॲडव्होकेट दीपाली हणबर यांच्यासह असोसिएशनचे सर्व सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या बातमीनंतर पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. लोकसभा निवडणुकीत 15 जागा बनावटपणे जिंकल्या नसत्या तर मोदी पंतप्रधान नसते. राहुल गांधींची निवडणूक आयोगावर टीका. कुलगाममध्ये सुरक्षा दलांना यश, चकमकीत एक दहशतवादी ठार. शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता बँक खात्यात जमा. दहशतवाद्यांना मारण्यापूर्वी तुम्हाला फोन करून विचारू का? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अखिलेश यादव यांना प्रश्न. शालेय परिसरात राजकीय पक्ष संघटनांशी निगडीत झेंडे, बॅनर अथवा राजकीय साहित्य ठेवता येणार नाही. आंध्र प्रदेश सरकारचा महत्त्वाचा निर्णय. पृथ्वीराज चव्हाण थिंक टँक नव्हे सेप्टिक टँक, प्रकाश महाजनांचा हल्लाबोल. महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं जनतेला आवाहन. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज या इचलकरंजी शहरातील पहिल्या विधी महाविद्यालयाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलंय. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि माजी खासदार निवेदिता माने यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं इचलकरंजीमध्ये दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज हे पहिलं विधी महाविद्यालय सुरू करण्यात आलंय. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि माजी खासदार निवेदिता माने यांच्या प्रमुख उपस्थितीत या महाविद्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि माजी खासदार निवेदिता माने यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेनं विधी महाविद्यालय सुरू करत शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना विधी क्षेत्रातील संधींचं दालन उपलब्ध करून दिलं असल्याचं सांगितलं. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देणारी महाविद्यालय सुरू करणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. समाजाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी कायद्याचं ज्ञान असणारे विद्यार्थी घडवणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. याप्रसंगी महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे संचालक ॲडव्होकेट विवेक घाटगे, संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, संस्थेचे सहसचिव प्राचार्य सीताराम गवळी, संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे, संस्थेचे कोल्हापूर जिल्हा विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, इचलकरंजी बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट रामकृष्ण तोष्णीवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उचगावमधील कुमार आणि कन्या विद्यामंदिरमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. सत्यम फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्यम फाउंडेशनच्या वतीनं करवीर तालुक्यातील उचगावमध्ये विधायक उपक्रम राबवण्यात आला. शाळेतल्या गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपास पेटी, पेन यासह अन्य शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना सत्यम फाउंडेशनचे प्रतीक शिंदे यांनी फाउंडेशनच्या वतीनं यापुढेही समाजातील गरजू घटकांना मदत करून त्यांना आधार देण्याचं काम केलं जाईल अशी ग्वाही दिली. तर करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण या संस्कारावरच पुढील वाटचाल चालू राहील असं सांगितलं. यावेळी उचगाव प्रमुख दीपक रेडेकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख सुनील चौगुले,
युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार, शाळा व्यवस्थापन समितीचे संजय चौगुले, संदीप वळकुंजे, विभाग प्रमुख अक्षय परीट, अजित चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक संजय लोंढे यांच्यासह सर्व सहाय्यक शिक्षक उपस्थित होते. मानवी जीवनातील दुःख दूर करण्यासाठी विज्ञान अपुरं पडत असल्यामुळं जीवनात खऱ्या अर्थानं सुख, शांती आणि आत्मिक समाधान मिळवायचं असेल तर अदृश्य आध्यात्मिक शक्तींचा अभ्यास करणं काळाची गरज बनली आहे, असं प्रतिपादन गुरुवर्य भालचंद्र पाटील यांनी केलं. ते वारणानगरमधील शारदा वाचन मंदिरच्या वतीनं आयोजित वर्षा व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफताना बोलत होते. वारणानगरमधील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना आणि शारदा वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षी 1 ते 8 ऑगस्ट या कालावधीत वर्षा व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं. वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते यंदाच्या व्याख्यानमालेचं उद्घाटन करण्यात आलं. व्याख्यानमालेची माहिती देताना ग्रंथपाल बाबासाहेब कावळे यांनी व्याख्यानमालेचं यंदाचं 47वं वर्ष असल्याचं सांगितलं. मोराळे पेड इथल्या दत्त देवस्थानचे गुरुवर्य भालचंद्र पाटील यांनी गुरुचरित्रातून गुरु आज्ञा या विषयावर पहिलं पुष्प गुंफलं. गुरुवर्य भालचंद्र पाटील यांनी मानवी जीवनातील दुःख दूर करण्यासाठी विज्ञान अपुरं पडत असल्यामुळं आध्यात्मिक शक्तींचा अभ्यास गरजेचा असल्याचं सांगितलं. त्यांनी पापांचा नाश करत षड्विकारांवर विजय मिळवता येतो, त्यासाठी गुरुचरित्रातील गुरु आज्ञांचं आचरण करणं काळाची गरज बनली असल्याचं नमूद केलं. यावेळी वारणा दूध संघाचे ज्येष्ठ संचालक प्रमोद कोरे, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजीराव जंगम, उत्तम चव्हाण, रमाताई काशीद, प्राध्यापक KG जाधव, जयसिंग पाटील यांच्यासह वारणा समूहातील विविध संस्थांचे संचालक आणि श्रोते उपस्थित होते. बँक ऑफ बडोदा गांधीनगर शाखा आणि कोल्हापूर विभागाच्या वतीनं करवीर तालुक्यातील चिंचवाडमध्ये विविध सामाजिक सुरक्षा योजनांची नोंदणी करण्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बँक ऑफ बडोदा गांधीनगर शाखा, कोल्हापूर विभाग आणि चिंचवाड ग्रामपंचायतीच्या वतीनं विविध सामाजिक सुरक्षा योजनांची नोंदणी करण्यासाठी चिंचवाड इथं विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बँक ऑफ बडोदा पुणे विभागाचे उपमहाव्यवस्थापक जयंत पट्टजोशी, कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रमुख प्रकाश जाधव, उपक्षेत्रीय प्रमुख आशिष सिंग यांनी मार्गदर्शन केलं. शिबिरात विविध सामाजिक सुरक्षा योजनांसाठी लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. उपस्थितांना सायबर फसवणूक कशी टाळावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी सरपंच श्रद्धा पोतदार, ग्रामविकास अधिकारी विजय पाटील, गांधीनगर शाखा प्रमुख ईश्वर शिरडकर, विनायक पोवार, वित्तीय समावेशन विभागाचे व्यवस्थापक महेंद्र सुद्रिक आदी उपस्थित होते. देशासाठी कुठलीही आनंदाची गोष्ट घडली तर कोल्हापूरकर छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत आनंदोत्सव साजरा करतात. मग कोल्हापूर खंडपीठासाठीच्या 40 वर्षांच्या लढ्याला सर्किट बेंचच्या रूपानं यश आल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात कोल्हापूरकर कसे मागे राहतील? सर्किट बेंच संदर्भातील निर्णय जाहीर होताच शहरातील वकिलांसह सिटीझन फोरमच्या कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटप करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा केला. यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या प्रांत सदस्या ॲडव्होकेट सुप्रिया दळवींसह अश्विनी भोसले, वारणा सोनवणे, सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव, वैभवराज राजे भोसले, दिलीप देसाई, उदय लाड आदींचा सहभाग होता. कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर झाल्यानंतर गोकुळ शिरगाव MIDC फाटा इथं RPI गवई गटाच्या वतीनं साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक बबनराव शिंदे, विलास मोहिते, महेश शिंदे, विनोद चव्हाण, राहुल पाटणकर, वसंत दुर्गुडे, धनाजी यादव आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि त्यांचे बंधू राजेश पाटील यांनी घेतलेली भूमिका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी दुर्दैवी असली तरी आपण मात्र शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्ष आणि आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आहोत असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. काँग्रेस कमिटी कार्यालयात वडणगे, शिये आणि शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज शनिवारी वडणगे, शिये आणि शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा काँग्रेस कमिटीत झाला.
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. या मेळाव्यात दिवंगत आमदार PN पाटील यांचे पुत्र राहुल आणि राजेश पाटील यांच्या पक्षांतराच्या भूमिकेचे पडसाद उमटले. पाटील बंधूंचं काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचं अगोदरच ठरलं होतं, तर मग आमच्यावर ठपका कशाला ठेवता असं सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी पाटील बंधूंना तुम्हाला असली कसली अडचण पडली की गेल्या अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असणारी माणसं सोडून तुम्ही निघाला आहात असा सवाल केलाय. कार्यकर्त्यांच्या मनोगतानंतर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा पहिल्यापासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलाय. सत्ता असो वा नसो इथल्या जनतेनं नेहमीच काँग्रेस विचारधारा जोपासली असल्याचं सांगितलं. आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसमधील बहुतांश मंडळी राष्ट्रवादीत गेली. अशा काळात दिवंगत आमदार PN पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेसचा गड अभेद्य ठेवला असल्याचं सांगितलं. 20 वर्ष जिल्हाध्यक्षपद सांभाळण्यासह त्यांनी पक्षवाढीसाठी दिलेलं योगदान न विसरण्यासारखं असल्याचं सांगत निष्ठावंत अशी ओळख निर्माण केलेले PN पाटील आज असते तर असा वेगळा निर्णय झाला असता का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राहुल आणि राजेश पाटील यांनी जाऊ नये यासाठी मी प्रयत्न केले. पक्षाचे वरिष्ठही त्यांच्याशी बोलले. त्यांनी अजूनही पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ नये असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केलं. पाटील बंधूंनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाच तर करवीर मतदारसंघात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला काम करावं लागेल असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे माझ्याबद्दल आपुलकी आहे, काँग्रेसबद्दल प्रेम आहे, म्हणूनच तुम्ही इथं आला. असेल तर तुम्ही काय आला नसता. त्यामुळे मी त्याचा वापर काय करणार नाही. मी तुमच्यासाठी काय केलं, तुम्ही माझ्यासाठी काय केलं हे मी काय सांगणार नाही. त्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत गेल्या 20 वर्षामध्ये. आणि म्हणून आता पुढची दिशा ही आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. या तिन्ही जिल्हा परिषद आता बाकीच्या मतदारसंघातले लोक आता बुधवारी मला भेटायला, तर तुमचे झाल्यामुळे आता सगळ्यांचे फोन मला सकाळ बसलाय की आम्ही भेटायला येणार. ठीक आहे, मी म्हणतोय जेवढी ताकद असेल तेवढी ताकद काँग्रेस पार्टी म्हणून मला लढवावीच लागेल. उद्याच्या जिल्हा परिषद असू देत, उद्याच्या पंचायत समिती असू देत, उद्याच्या या जिल्ह्यातल्या नगरपालिकेच्या निवडणुका असू देत, मग चंदगड असू दे, आजरा असू दे, गडिंग्लज असू दे, मुरगुड असू दे किंवा जयसिंगपूर असू दे, कुरुंदवाड असू दे, नगरपालिका या निवडणुका काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला लढवायच लागतील. आणि मग ताकदीनं आपण काँग्रेस म्हणून राहण्याची भूमिका घेऊ. आज महायुतीचं सरकार या राज्यामध्ये कुणाला लाभ मिळतोय माहीत नाही. आज शेतकरी अडचणीत आहे, सामान्य माणसं अडचणीत आहेत. लाडक्या बहिणींना इलेक्शन पुरतं आता भाऊबीजेचा 3 महिन्याचं येणार आहे मला वाटतं. तर हे फसवायचे धंदे आता चालू आहे. एका बाजूला कॉन्ट्रॅक्टरांची 1 लाख कोटीची बिलं पेंडिंग आहे. आता मी परवा इथं शहर काँग्रेसचा मेळावा झाला, त्यावेळी सगळ्या पोरांनी सांगितले बाबा सरकारचं काम कुठलं घेऊ नका, 3-4 वर्ष बिलं मिळणार नाही. कुणाला मिळालं तरी 2-3 वर्ष बिलं मिळतील का अशी अवस्था सरकारची आता राहिलेली नाही. आणि म्हणून या सरकारच्या विरोधात प्रचंड मुद्दे आहेत. महागाई एका बाजूला वाढलेली आहे. आता आपण थोडं व्हॉट्सॲपवर बघतो, अमेरिकेनं 25% टॅक्स आता भारतातल्या येणाऱ्या वस्तूवर लावलेला आहे. आता त्याचा परिणाम आपल्यावर होणार आहे. आपला वस्त्रनगरीवर त्याचा परिणाम होणार आहे. MIDCवर त्याचा परिणाम आपल्या प्रामुख्याने होणार आहे. दरम्यान संजय पाटील वाकरेकर यांनी पक्ष सोडणाऱ्यांना कडक शब्दांमध्ये सुनावलं. येणाऱ्या सगळ्या दिवसांनी ज्याला त्याला सगळ्या गोष्टी कळेल, आपण कोणाचं नाव घेत नाही. आणि दुसरी गोष्ट आम्ही उठवाय नाही, त्यांच्याच जवळच्या माणसाने सांगितले मला फोन करून लाभार्थी तेवढी गेल्या. हे वाक्य आमचं नाही. आणि मी त्यांच्या म्हणजे अगदी जवळचा सडोलीला राबा पाटीलला शाळा असल्यामुळे माझं सगळं क्लासमेट. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती दशरथ माने, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले, पांडुरंग पाटील, रामकृष्ण पाटील, प्रकाश लाड, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, अमर पाटील आदींनी मनोगत व्यक्त करत शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्ष आणि आमदार सतेज पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची ग्वाही दिली. या मेळाव्याला वडणगे, शिये आणि शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळ दूध संघ या जिल्ह्यातील मातृसंस्था असून या संस्थांच्या माध्यमातून लाखो लोकांना आर्थिक समृद्धीमधून न्याय आणि ताकद देण्याचं काम करण्यात येत असून सर्वसामान्यांच्या हितासाठी या संस्था टिकणं गरजेचं आहे असं प्रतिपादन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलंय। आज अजिंक्यतारा कार्यालयात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासदांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते। आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गडहिंग्लज तालुक्यातील 40 संस्थांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभासद प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं। यावेळी गडहिंग्लज तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत देसाई यांनी गडहिंग्लज तालुक्यातील कार्यरत असणाऱ्या संस्थांची माहिती दिली। गोकुळ आणि केडीसीसी बँकेत सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम आमदार सतेज पाटील यांनी केलं असल्याचं त्यांनी सांगितलं। आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना केडीसीसी बँक आणि गोकुळच्या माध्यमातून सामान्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणत त्यांना न्याय देण्याचं काम करत असल्याचं सांगितलं। कारण ऊस आणि दुधावरच आपली समृद्धी ही गेल्या अनेक वर्षामध्ये झाली आणि म्हणून या दोन संस्था चांगल्या पद्धतीने टिकल्या पाहिजेत, चांगल्या राहिल्या पाहिजेत ही आमच्यासारख्या कार्यकर्त्याची, सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची भूमिका। कारण की सहकारच संस्था टिकली तरच सामान्य शेतकऱ्याला आधार मिळणार। आज सहकार होता म्हणून 0% व्याजदराने पीक कर्जाची उपलब्धता आपल्याला सामान्य माणसाला या ठिकाणी होते। आज सहकार आहे म्हणून म्हैस घेतली तर आम्ही 50,000 रुपयाचं अनुदान गोकुळ मार्फत देण्याचं काम तुम्हाला करू शकतोय। या सगळ्या गोष्टी सहकारी संस्था असल्यामुळे शक्य होत आणि म्हणून या दोन्ही संस्था टिकल्या पाहिजेत ही आम्हा कार्यकर्त्यांची भूमिका आहे। आज जिल्हा मध्यवर्ती बँक जवळजवळ 10,000 कोटीच्या ठेवी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या झालेल्या आहेत आणि राज्यामध्ये एक चांगली बँक म्हणून आम्ही सगळेजण चालवतो। गोकुळमध्ये सत्तांतरानंतर उत्पादक हिताचा कारभार सुरू असल्याचं सांगत आपण सत्याची बाजू घेऊन पुढे जाऊया असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक मुंबईमध्ये दूध इथनं जातं आपलं ते तिथं पिशवीत भरून विकायसाठी एका दुसऱ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले 20-25 वर्ष। मी म्हटलं कशासाठी आपण त्यांना देतोय, आपण जागा विकत घेऊया, आपण करूया स्वतः, आपली ताकद आहे ते करायची। तुम्हाला आश्चर्य वाटेल 18 कोटीची जागा आम्ही घेतली। किती? 18 कोटी। त्याच्यात 18 कोटीची मशिनरी घातली। झालं किती? त्याला आणि 2-3 कोटी महापालिकेच्या परवानग्या वगैरे असा 40 कोटी खर्च आला। आमचं 3 वर्षात पैसे भेटले। किती वर्षात? आता ती जागा गोकुळच्या मालकीची झाली। त्या जागेत आता येणारं उत्पादन आपलं कायमस्वरूपी आपलं ते पूर्वी असणारे दुसऱ्याला देत होते करार आहे म्हणजे दर। आता आपण आपलं सत्याची बाजू घेऊन पुढे जायचं, जे चांगलं आहे ते लोकांच्या पर्यंत घेऊन जायचं, जे सत्य आहे ते लोकांच्या पर्यंत या ठिकाणी घेऊन जायचं। आणि मग माझा लढा जो काय चाललाय तो या जिल्ह्यातल्या सामान्य गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या हातात 4 पैसे मिळाले पाहिजेत ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका। शेतकऱ्यांच्या संस्था या वाचल्या पाहिजेत हा प्रमुख उद्देश माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रामुख्याने आहे। गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना अरुण डोंगळेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली। आज या ठिकाणी 2 वर्षे डोंगरे साहेब चेअरमन असताना त्याला कधीच वाटलं नाही की महायुतीचा आहे आणि राजीनामा देताना महायुतीचा चेअरमन पाहिजे। नवीन काय जादू नाही, कधीतरी त्यांनी म्हणायला पाहिजे तर 2 वर्षे चेअरमन असताना मी महायुतीचा चेअरमन आहे म्हणायचं धाडस ज्या माणसाला झालं नाही त्या माणसानं राजीनामा देताना म्हणायचं की महायुतीचा चेअरमन झाला पाहिजे। ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। म्हणजे एखाद्याच्या हातातोंडाचा आलेला घास कसा काढून घ्यायचा हे अशा माणसांच्याकडे साहेब शिकावं लागते आणि ह्या अशा गोष्टी घडता कामा आहे की जे परिवर्तन झालं आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या दूध संघाच्या माध्यमातून ते फक्त आणि फक्त बंटी पाटील साहेब म्हणूनच झालेलं आहे की गोष्ट। गडहिंग्लज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत देसाई यांनी काँग्रेससोबत राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडताना निष्ठावंत कार्यकर्ते सत्ता असली नसली तरी काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचं सांगितलं। खरं ते एका गोष्टीचीच आहे की आपण आम्हाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला होता पण काही कारणामुळे मी साक्षीदार आहे जे काही घडले ते परत उघडण्यात काही अर्थ नाही साहेब, पण अपेक्षा होती ती झाली नाही आणि आमच्या मित्राचा घात झाला
हे नक्की मी जबाबदारीनं बोलेन आणि तुम्ही दिलेली संधी गडिंग्लजकरांच्या कडून हुकली गेली आणि 14 वर्षाचा पुन्हा आमच्या वाट्याला वनवासाला येऊ घातलेल्या काळामध्ये साहेब जो माणूस निवडणुकीतून पराभूत होतो तो कदाचित खचतो साहेब आणि थांबतो कुठंतरी, पण आम्ही कधीच न थांबणारी माणसं आहे. जर विद्याधर गुरुवेंनी पराभवानंतर 30-35 संस्था जर मंजूर केल्या असतील आणि त्याला पात्र केलं असेल, हे काम चांगलं असेल साहेब तर त्याचाही न्याय द्यावा आणि हे काम जर चुकीचं असेल तर त्याचाही शिक्षा त्याला निश्चित आपण द्यावी. तुमच्याकडून न्याय आणि अन्याय दोन्हीलाही आम्ही तयार आहोत. भविष्यामध्ये त्यांना आपण कुठंतरी सामावून घ्या. यावेळी अजिंक्य चव्हाण, फतेसिंह नलवडे, रामचंद्र परीट, रंगराव नाईक, शिवाजी सावंत, रामदास पाटील, गजानन पाटील, नागराज जाधव, प्रवीणकुमार चिमणे यांच्यासह KDCCचं सभासदत्व मिळालेल्या संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महादेवी किती दिवसात परत येणार हे सत्ताधाऱ्यांनी ठोसपणे सांगावं, आमदार सतेज पाटील यांचं आव्हान. आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून महादेवी नांदणीला परत यावी यासाठी राष्ट्रपतींना विनंती करणाऱ्या 2 लाखांहून अधिक लोकांचे अर्ज राष्ट्रपती भवनाकडे रवाना, मठाधिपतींच्या हस्ते अर्जांचं पूजन. अशी काय अडचण आली म्हणून तुम्ही निष्ठावंतांना सोडून निघालात? वडणगे शिये शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा राहुल आणि राजेश पाटील यांना सवाल. पाटील बंधूंनी काँग्रेस सोडू नये, आमदार सतेज पाटील यांचं आवाहन. शिवाजी विद्यापीठाकडील माजी सैनिक सुरक्षा रक्षक आक्रमक आज आंदोलनाच्या 13व्या दिवशी मुंडण करत केला विद्यापीठ प्रशासनाचा निषेध. आणि शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीच्या पूर्वा पाटील या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.